देशभरात कृषी प्रदर्शन आणि विक्रीसाठी प्रसिद्ध असलेली माळेगावची यात्रा नांदेडमध्ये उत्साहात सुरू झालेली आहे. माळेगावच्या यात्रेला शासनाच्या विविध कार्यक्रमाने भरली रंगत. सकाळी पशुप्रदर्शन व त्यांच्या स्पर्धा, दुपारी कृषी प्रदर्शन व कृषीनिष्ठांचा सत्कार आणि संध्याकाळी येथे जमलेल्या सर्व व्यापाऱ्यांकरिता आणि या यात्रेला भेट देणाऱ्या सगळ्या नागरिकांकरिता लावणी महोत्सवाची मेजवानी ठेवण्यात आलेली आहे. या यात्रेदरम्यान विविध उपक्रमांचे उद्घाटन करताना लोहा कंधार विधानसभेचे माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी माळेगाव यात्रेला गतवैभव प्राप्त करून शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊन ही यात्रा आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचण्याची ग्वाही दिली. हातापायांची थरथर होते. दारूशिवाय जगताही येत नाही आणि मरताही येत नाही. हा आहे दारूचा आजार. इकडे बघा साहेब. ओके. सर चालेल. गुले साहेब थोडं सर. गुले साहेब थोडं पाठी मागा तुम्ही.
यानंतर पुढच्या संदर्भात हा थोडं खाली धर, थोडं भीम खाली धर, तू भीम थोडं खाली धर. लासा जुली 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 छत्रपती संभाजीनगर माल हा कोणता ब्रेड आहे? बरोबर, याला खाद्य काय काय लागत असते? पेडिग्री खातं अंड्याची बरोबर, याची किंमत काय आहे? 20,000 पर्यंत 20,000 जवळपास. फिमेल आहे 1 वर्षाची. 20,000 रुपये. याची आयु किती असते? ते 12 ते 15 वर्ष. इथं माळेगाव मध्ये आल्यानंतर तुम्हाला श्वाना करता काही सुविधा मिळाल्यात का? पाणी म्हणा, श्वाना करता, खाण्याकरता त्याचा म्हणा. अभाव आहे सर, तुटवडा आहे सुविधाचा. काहीच मिळालं नाही तुम्हाला. स्वतःलाच सर्व करा. ओके. कुठून आला तुम्ही? इथले जा. हा? मॅडम थोडंसं या. हे नाही मग काय करावं. आपण जजिंग करणार आहोत. त्या जातीचे किती कॅरेक्टर ट्रू आहे, जसं उस्मानाबादी म्हणल्या त्या जातीचे किती कॅरेक्टर ट्रू आहे, आफ्रिकन बोर आहे त्या जातीचे किती कॅरेक्टर आहेत ते बघून ते दूध किती देते समजा, किंवा त्याला किती पिल्ले आहेत, याचं सर्व हे करून त्याच्या आधारित आपण त्याचा नंबर काढणार आणि त्यांना बक्षीस पण मिळणार आहे. कुठून आलात तुम्ही? परभणी. याचं नाव काय? याचं नाव याकूत फायटर. हा फायटर. माग माग जाऊ नका, माणूस उलटून पडलं बघा इथे. कोणता आहे? कसला भारी आहे? 15,000 50,000. काय रेट आहे त्याचे? हा त्याचे रेट काय? 60,000. हे कितीला पिल्ले? कितीला? याला काय म्हणतात? विठ्ठल. विठ्ठल. किती मग किती आहे याचा रेट? रेट 70,000. 70,000चा आहे समजा हे. काय रेट याचं? 95. कोणता म्हणतात त्याला? आपल्या एवढी आल्यानंतर
किती हजारची आहे? हा कोणता आहे? गाड्या आल्यात कसं जायचं थांबा. मोठी यात्रा म्हणून खंडेरायाच्या माळेगावकडे बघितल्या जाते आणि आपण बघितलं की या महाराष्ट्रामध्ये खुल्या मंचावर नवनी महोत्सव होणारं त्या महाराष्ट्रातलं एकमेव माळेगाव आहे. महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे संच या यात्रेच्या निमित्तानं आपण बोलवतो आणि मायमाप रसिकांची करमणूक करण्याचा, त्यांना कुठेतरी एक वेगळा विरंगुळा मिळावा ही भावना गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समितीनं राबवलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता लावणी महोत्सव अतिशय उत्साहामध्ये सुरू आहे. महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे संच या ठिकाणी आलेले आहेत आणि मला वाटतं की त्यांचं कलेचं सादरीकरण मोठ्या उत्साहानं या ठिकाणी नागरिक घेत आहेत आणि केवळ 1-2 जिल्ह्यामधूनच नाही तर पूर्ण मराठवाडा, शेजारचं कर्नाटक राज्य असेल, तेलंगणा राज्य असेल, इथून देखील अनेक लोक या यात्रेसाठी येतात. या भागाचा आमदार म्हणून मी इथं येणाऱ्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ही गोष्ट खरी आहे की आपण जर बघितलं की तमाशाचे जे फड आहे म्हणजे लोकनाट्याचे, या महाराष्ट्रात जवळपास 40-45 फड होते पण दुर्दैवानं आता फक्त 9 फड शिल्लक राहिले. मराठी नाटकाला ज्या पद्धतीनं शासन प्रयोगावर अनुदान देते त्याच धर्तीवर त्या तमाशा मंडळालाही अनुदान दिलं पाहिजे, माझी भूमिका आहे. मी निश्चितपणानं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मागणी करेल आणि मला खात्री आहे की कलाकाराचा सन्मान हे सरकार करेल. सीएम डीसीएम येणार होते माळेगाव यात्रेमध्ये. सीएम डीसीएम माळेगाव यात्रेला येणार होतं. नाही, असं आहे की मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलेलं होतं
परंतु देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंग साहेबांचं दुःखद निधन झालं आणि ज्यामुळं दुखवटा 7 दिवसाचा जाहीर केला आणि सगळे कार्यक्रम लांबले. कदाचित त्या तारखेमुळं ताळमेळ जमला नसावा, पण येणाऱ्या काळात या यात्रेच्या वैभवासाठी निश्चितपणानं ते मदत करतील अशी मला आशा आहे.